माझं नाव डॉक्टर सुनील गायकवाड. मी शिक्षक आहे आणि ही माझी पर्सनल लायब्ररी आहे, वैयक्तिक लायब्ररी. तर याची सुरुवात साधारणपणे 1988 पासून झाली. 1988 साली मी वाचलेली एक कादंबरी आणि तेव्हापासून मला वाचनाचं जे वेड लागलं तर ते तेव्हापासून आजपर्यंत तसंच कायम आहे. त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये मला पगार कमी मिळायचा, पण तरीही पगारातला अर्धा जो काही भाग असायचा किंवा अर्धा पगार मी पुस्तकं खरेदी करण्यावर खर्च करत असायचो. आणि हळूहळू ही माझी ज्ञानाची भूक जी आहे ती वाढत गेली आणि कदाचित म्हणजे या मुळेच मी शिक्षण क्षेत्र निवडलं. आणि अनेक पुस्तकं जी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत, तर ह्या पुस्तकांचा बऱ्याच पुस्तकांचा उपयोग मी मुलांना संदर्भ ग्रंथ म्हणून त्याचा उपयोग मी केलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा आजपर्यंत झालेला आहे. अनेक मुलं ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस ते मला सांगतात की कशा पद्धतीने तुम्ही सांगितलेल्या माहितीचा आम्हाला फायदा झालेला आहे. आणि अशाच पद्धतीने मी काही नेट सेट करणारे जे काही विद्यार्थी आहेत, त्यातले काही दुसऱ्या राज्यातले विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी कुठल्याही प्रकारच्या एखाद्या पुस्तकाची मागणी केली तर मी PDF स्वरूपात माझ्याकडे अवेलेबल असेल ते मी तात्काळ त्यांना मदत करतो. त्यातले काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना नेट सेट करताना ज्या काही अडचणी येतात किंवा संशोधन करताना ज्या काही अडचणी येतात त्याविषयी ते मला जे काही शंका किंवा काही अडचणी सांगतात त्यावेळेस त्या अडचणी सुद्धा सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि आतापर्यंत या पुस्तकांवर म्हणजे पुस्तकांची संख्या ही 3 ते 3.5 हजारापेक्षा जास्त पुस्तकं आहेत आणि याची किंमत तसं मी हे केलेलं नाही, पण तरी पण 25 ते 30 लाखाच्या दरम्यान ही पुस्तकं असावीत किंवा आहेत. आणि अशा पद्धतीने त्या काळामध्ये जर आपण बघितलं तर सोशल मीडियाच्या या युगामध्ये, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मुलांचं वाचन संस्कृती ही कमी होत चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये ही वाचन संस्कृती टिकावी यासाठी माझा प्रयत्न आहे. मी बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत किंवा बऱ्याच शिक्षकांपर्यंत हा संदेश देण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी वाचन केलं पाहिजे. कारण की आज पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी मोठमोठाली वाचनालय होती, ही वाचनालय आता जवळपास बंद झालेली आहेत. आणि पुस्तकं वाचनाकडे कल नसल्यामुळे म्हणजे साहजिकच जे आजच्या काळामध्ये आपल्याला मुलांना डिप्रेशन वगैरे यासारखे जे काही आजार बघायला मिळत आहेत, हे पुस्तकं न वाचण्याचे देखील परिणाम आहे असं मला वाटतं. आत्ताच एक बातमी वाचण्यात आली की ज्याच्यामध्ये ब्रिटनच्या ज्या शिक्षण मंत्री आहेत त्यांनी असं सांगितलं की पुस्तकं वाचनाचं प्रमाण जे कमी होत चाललेलं आहे त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे त्या नेहमी असं सांगतात की वाचन संस्कृती ही वाढली गेली पाहिजे. त्याच बातमीच्या आधारे असं सांगता येईल की उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये सुद्धा शाळेमध्ये 10 मिनिटं वर्तमानपत्र वाचणं हे आता तिथं जानेवारी 2026 पासून त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे वाचन संस्कृती कुठेतरी वाढावी यासाठी काही राज्य आज प्रयत्न करतायत. अशाच प्रकारे प्रयत्न हा प्रत्येक राज्यामध्ये झाला पाहिजे. आणि Hello sir, I am Raghavendra Devendra Mane and I am from Karnataka state. I just wanted to share how Dr. Sunil Gaikwad sir's books have really helped me a lot, especially for UGC NET exams. Books are very clear and easy to understand. They explained the concepts in a simple way which made learning much easier for me. Because of these books I feel more confident and prepared. I'm really thankful for the guidance they provide through these books. Is very cooperative person especially, so his books are very useful for me to make a UGC NET exam. Thank you so much for having your time with us. Hello everyone, I am Dr. Kailas Tidke from Chhatrapati Sambhajinagar. Recently I have completed my PhD in English literature from Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar. During my research journey, so many people have done good cooperation
and guidance for completing my research work. So one of them is Dr. Sunil Gaikwad sir from Gangapur district, Chhatrapati Sambhajinagar. Actually, I was in difficulty for getting secondary resources for completing my research work. But actually, Dr. Sunil Gaikwad sir helped me a lot. He's really encyclopedia of the resources, I can say. So his expertise and his rigorous academic standards helped me to look deeper into my research. So thank you very much, sir, for your support and guidance during my research. Hello there, good evening, namaskar. This is Dr. Shubhendu Datta. I completed my PhD from Northeastern Hill University, Meghalaya. My PhD journey has been long and arduous, and I sincerely thank Dr. Sunil Gaikwad sir from Gangapur district, Chhatrapati Sambhajinagar. He has been a huge help for me. I truly feel blessed for having a friend like him. He has guided me. He has helped me with his huge collection of books on Dalit literature and has also advised me how to use those books in a judicious manner. I feel he is one of the brightest luminaries when it comes to UGC NET preparation and PhD entrance exams. So, here's wishing you all the luck. Once again, break a leg and don't worry, sir is always there to help you all.